तुमचा गणपती असा कसा काय तुमचा गणपती? खरोखर भगवान शंकर त्याचे पिता आहेत का? एवढी वानर मजल रूपी एवढी मजल हनुमंत. यांची. हो. ते पुढे म्हणतात की वानर रूपी हनुमंत अंजनी मातेच्या पोटी कसे काय जन्माला आले? म्हणजे अशा प्रकारचं वक्तव्य नाशिक सारख्या कुंभनगरीमध्ये होतंय. केवढी दुर्दैवाची घटना आहे. तू इतकी छान आहेस दिसायला, तुझा नवरा तुला सोडून कसं काय राहू शकतो? मी जर तुझा नवरा असतो तर मी तुला सोडून राहूच नसतो शकलो. अगदी तुमच्याकडे काही अडचणी असतील तर आमच्याकडे पाठवा, तुम्हाला मूल होण्यास आम्ही मदत करू. कंपनीच्या पॅन्ट्रीमध्ये, कंपनीच्या इतर कॉमन स्पेसेसमध्ये तिला जवळ ओढून घेणे, तिला मिठी मारणे, अशा प्रकारचे देखील प्रकार या आरोपी लोकांनी त्या गुन्ह्यांमध्ये किंवा त्या नाशिकच्या ज्याला आपण म्हणूयात एकंदरीत प्रकरणामध्ये झालेले आपल्याला दिसतात. ही घटना आज जी आपण चर्चा करतोय ती नाशिकमध्ये घडलेली असेल, एका विशिष्ट कंपनीमध्ये घडलेली असेल, पण ही घटना कुठेही घडू शकते. हा जिहादचा प्रकार नाही आहे. तर त्या मुलींनाच इस्लाम काय आहे तो जाणून घ्यायचा होता. ते स्वतःहूनच त्यामध्ये अडकून घेत होत्या स्वतःला. तर असे सुद्धा काही प्रवाह किंवा असे सुद्धा काही विचार समोर येत आहेत या निमित्ताने. तर त्याकडे आपण कसं पाहतो? आत्मभान किंवा स्वबोध हा आपल्यापैकी प्रत्येकाला होणं खूप आवश्यक आहे. नमस्कार, माय एम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी ओमकारमय, कॅमेरा आहे साक्षात सावंत. आजच्या बदलत्या कॉर्पोरेट जगतात कार्यसंस्कृती, धार्मिक स्वातंत्र्य, कर्मचारी हक्क आणि संस्थांची जबाबदारी हे विषय अधिकच चर्चेच्या केंद्रस्थानी येत आहेत. कार्यस्थळांवर दिसणारे संभाव्य पूर्वग्रह, तक्रार निवारण यंत्रणांची कार्यक्षमता, तसेच कायदे व धोरणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी याविषयी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर धार्मिक समानता, पॉश या कायद्याची अंमलबजावणी आणि बदलत्या सामाजिक सांस्कृतिक संदर्भात मायनॉरिटी या संकल्पनेचा पुनर्विचार यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आज आपल्यासोबत चर्चा करायला वरिष्ठ अधिवक्ता ॲडव्होकेट आशिष सोनवणेजी सोबत आहेत. नमस्कार. नमस्कार. मध्ये आपलं स्वागत. नाशिकमध्ये एका विशिष्ट IT कंपनीमध्ये कॉर्पोरेट जिहाद नावाची एक संकल्पना समोर आली आहे. तर हे नेमकं प्रकरण काय आहे आणि याची मागची मॉरस ऑपरेंडी नेमकी काय? नमस्कार. खरं तर गेल्या काही दिवसांपासून संबंध भारताला ज्या प्रकरणानं एका अर्थानं ज्याला आपण हिंदीमध्ये झकझोड के रख दिया आहे असं म्हणतो, तशी अवस्था आपल्या सगळ्यांचीच आज झालेली आहे. कॉर्पोरेट जगतामधला महिलांचा वावर आणि या सगळ्या कॉर्पोरेट जगतामध्ये एकंदरीत असलेली सुरक्षिततेची भावना आणि मोठ्या प्रमाणावरती आपण असं बघतो की कॉर्पोरेट क्षेत्र आणि विशेषतः IT चं क्षेत्र हे असं क्षेत्र आहे की ज्या ठिकाणी महिला फार मोठ्या प्रमाणावरती काम करतात. आणि आजचा काळ हा असा आहे की ज्या काळामध्ये पती पत्नी हे ज्याला आपण म्हणतो की संसाराची दोन्ही चाकं अगदी त्याच समर्थतेने नोकरी करून सुद्धा चालवतायत, पुढे घेऊन जात आहेत. आणि अशा सगळ्या वातावरणामध्ये नाशिक सारखी घटना येते आणि ते साधारणतः संपूर्ण भावविश्वच हादरवून सोडते, असं नाशिकच्या घटनेचं स्वरूप आहे. नाशिकच्या घटनेबद्दल बोलायचं झाल्यास त्या घटनेमध्ये एकंदरीत 9 FIR जे आहेत ते दाखल झालेत. या 9 FIR पैकी 8 FIR मधल्या ज्या फिर्यादी आहेत त्या महिला आहेत आणि 1 फिर्यादी जे आहेत ते पुरुष आहेत. आणि या संपूर्ण घटनाक्रमाचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करणारी जी मंडळी आहे ती सुरक्षित नाही आहे. हे अधोरेखित निश्चित या घटनेतून होतं. मग काय घडलंय एक्झॅक्टली? तर या महिलांनी जे गुन्हे दाखल केलेत, या महिलांची जर आपण वय बघितली तर प्रामुख्याने 22 ते 25, 23, 24, 25 या साधारणतः वयोगटातल्या या महिला आहेत. एक महिला जी आहे ती 35च्या आसपासची आहे आणि पुरुष देखील त्या 30-35 वयोगटातले आहेत. या सगळ्यांसोबत जो प्रकार घडलाय तो प्रकार आहे एका अर्थाने त्यांचं खच्चीकरण करण्याचा, त्यांचं धार्मिक शोषण करण्याचा, त्यांचं मानसिक शोषण करण्याचा आणि त्यांचं शारीरिक शोषण करण्याचा. आपण जर या सगळ्या प्रकाराकडे बघितलं तर हे क्रमवार घडत जात आहे. म्हणजे सुरुवातीला ॲडव्हान्सेस त्यांना दिले जातात. अगदीच आपण FIR बद्दल बोलायचं झालं तर एका फिर्यादीने असं म्हटलंय की ज्यावेळी ती जॉईन झाली होती कंपनीमध्ये, ट्रेनिंगच्या दिवसामध्ये ती असताना एक आरोपी तिच्याकडे आला आणि त्याने तिला सांगितलं की तू नवीन आहेस, मी तुझं स्वागत करतो या कंपनीमध्ये,
तुला बरं वाटावं, तुझा वेळ जावा म्हणून मी तुला एक कोडं घालतो, हे कोडं तू सोडव आणि मला मेसेंजर ॲप्लिकेशनवरती त्याचं उत्तर पाठव. हम्म. मात्र हे कोणाला सांगू नको हा, ही आपल्या दोघातली मैत्री आहे. म्हणजे अशा प्रकारे मैत्री निर्माण करणं आणि मग ती मैत्री निर्माण झाल्यानंतर पारिवारिक ज्या घटना असतात, प्रत्येक कुटुंबामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचे पारिवारिक विषय सुरू असतात. काही ठिकाणी अडचणी असतात, काही ठिकाणी आनंदाच्या घटना देखील घडलेल्या असतात आणि मग या सगळ्या घटनांवरती चर्चा करायची आहे. कारण आपण बघतो कॉर्पोरेट जगतामध्ये आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा अनेक तासांचं काम हे आपल्याला करावं लागतं आणि मग ते काम करत असताना मग तुझ्या कुटुंबात काही अडचणी आहेत का? त्यातली एक महिला ही नवविवाहित होती आणि नवविवाहित असताना तिचे पती जे आहेत हे कदाचित पुण्यामध्ये म्हणजे नाशिक सोडून दुसऱ्या शहरामध्ये नोकरीस होते आणि मग असं असताना तू वेगळ्या शहरात कसं काय राहू शकते? हम्म. तू इतकी छान आहेस दिसायला, तुझा नवरा तुला सोडून कसं काय राहू शकतो? मी जर तुझा नवरा असतो तर मी तुला सोडून राहूच नसतो शकलो. तू बापरे. तुझ्या गरजा कशा पूर्ण करतेस? तुला काही अडचण असेल तर आम्हाला सांग. अशा प्रकारे ज्याला आपण असं म्हणूयात की जी सुरुवात होते काही प्रसंगांमध्ये की नुसती साधी ओळख निर्माण करायची, ते या प्रकारचे सेक्शुअल ॲडव्हान्सेस इतक्या ठळकपणे मागण्यापर्यंत या सगळ्या लोकांची मजल त्या प्रकारामध्ये गेलेली आहे. मला ओंकारजी तुम्हाला सांगायला काही वेळेला त्यातले जे शब्द आहेत फिर्यादीमध्ये आलेले ते शब्द सुद्धा इतके कठीण आहेत ज्या प्रकारे ही लोक वागली आहेत. म्हणजे त्यांचे अंगविक्षेप असतील, हावभाव असतील, त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सकडे त्यांनी निदर्शनं करून त्यातनं काही सुचवलेलं असेल. एका प्रकरणामध्ये तर एक फिर्यादी असं म्हणते की कंपनीच्या पॅन्ट्रीमध्ये, कंपनीच्या इतर कॉमन स्पेसेसमध्ये तिला जवळ ओढून घेणे, तिला मिठी मारणे, अशा प्रकारचे देखील प्रकार या आरोपी लोकांनी त्या गुन्ह्यांमध्ये किंवा त्या नाशिकच्या ज्याला आपण म्हणूयात एकंदरीत प्रकरणामध्ये झालेले आपल्याला दिसतात. त्यातला दुसरा एक मुद्दा असा आहे की आपण धर्माचा विचार त्यामध्ये आणला की धर्मांतरण याला काही त्यातलं अँगल त्यात आहे का? आपण जर फिर्यादी बघितल्या, FIRचा डेटा जर बघितला तर त्यातनं असं दिसतंय की हिंदू देवदेवतांबद्दल आक्षेपार्ह बोलणं. आता आक्षेपार्ह बोलणं याला आपण जर एक ईश्वरवादी विचारात जर बघितलं तर त्यांच्याकडे साधारणतः असं म्हटलं जातं की ईश निंदा याला जर काही शिक्षा असेल, ज्याला आपण घोषणा देखील ऐकतो, गुस्ताके नबी की एक ही सजा, सर तन से जुदा, सर तन से जुदा, अशा प्रकारच्या घोषणा आपण ऐकतो. या प्रकारामध्ये, या सगळ्या नाशिकच्या प्रकारामध्ये जे काय FIR सांगतात त्यात ते असं म्हणतात की तुमचा जो श्रीकृष्ण आहे तो स्त्री लंपट आहे. बापरे. ते म्हणतात की तुमचे जे रामकृष्ण आहेत हे देव खरंच आहेत का? तुमचा गणपती असा कसा काय? तुमचा गणपती खरोखर भगवान शंकर त्याचे पिता आहेत का? वानर रूपी हनुमंत, हो, ते पुढे म्हणतात की वानर रूपी हनुमंत अंजनी मातेच्या पोटी कसे काय जन्माला आले? हनुमंत जर शिवाचा अंश आहे तर तो अंजनी मातेच्या पोटी कसा आला? म्हणजे अशा प्रकारचं वक्तव्य नाशिक सारख्या कुंभनगरीमध्ये होतंय. केवढी दुर्दैवाची घटना आहे. आणि आपण जर ह्या सगळ्या प्रकारामध्ये बघितलं, म्हणून मी मुद्दाम सुरुवातीला उल्लेख करताना असं म्हणालो की एकंदरीत 9 गुन्हे आहेत, 9 FIR आहेत. त्या 9 गुन्ह्यांपैकी एक फिर्यादी पुरुष आहेत आणि ते स्वतः असं म्हणतात की ते स्वतः खूप धार्मिक आहेत, ते माळकरी आहेत आणि असं असताना त्यांना नॉनव्हेज खायला घातलं गेलं. असं असताना त्यांच्याकडनं नमाज पठण करून घेण्यात आली. असं असताना त्यांच्या डोक्यावरती जाळीदार टोपी ठेवण्यात आली आणि त्यांचा धर्मभ्रष्ट करण्याचे सगळे प्रयत्न केले गेले. आणि हे करत असताना त्यांचे फोटो काढून त्यांनी एक वेगळा व्हॉट्सअप ग्रुप चालवलेला होता. त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती त्यांचे असे फोटो देखील टाकण्यात आलेले होते. अगदी याही पुढे जाऊन हे जे पुरुष फिर्यादी आहेत यांच्या बाबतीमध्ये सुद्धा काही पारिवारिक अडचणी होत्या. त्यांना अपत्य प्राप्तीसाठी काही अडचणी होत होत्या. तर त्यांच्या बाबतीत जाऊन की अगदी तुमच्याकडे काही अडचणी असतील तर आमच्याकडे पाठवा, तुम्हाला मूल होण्यास आम्ही मदत करू, अशा प्रकारे बोलण्याची मजल
या आरोपींची त्या ठिकाणी गेल्याचं FIR वरून दिसून येत आहे. आपण वेगळं काही सांगत नाही. जे काय FIR मध्ये आहे, जे काही त्या गुन्ह्यामध्ये नोंदवल्या गेलेलं आहे, त्यावरनं दिसणारे हे निष्कर्ष म्हणण्यापेक्षा त्यावरनं दिसून येणाऱ्या या फॅक्ट्स आहेत आणि त्याच आपण समोर ठेवतो आहोत. ह्या ज्या महिला होत्या तर त्यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे म्हणा किंवा हे जे त्यांचे जे टीम लीडर जे होते, जे गटनायक त्यांचे होते, तर त्यांच्या व्यतिरिक्त त्यांचे वरिष्ठ जे होते त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा संपर्क काही केला, प्रयत्न काही झाला का त्यांच्याकडून? हो, यात आपण जर बघितलं एका अर्थानं कंपनी मोठी आहे आणि मी स्वतः कॉर्पोरेटमध्ये अनेक वर्ष काम केलेलं असल्या कारणानं हे निश्चितपणे सांगू शकतो की ज्या प्रकारचं चित्र या प्रकरणातनं दिसून येत आहे तसं चित्र निश्चितच सगळ्या ठिकाणी नसतं. हम्म, अगदी या ठिकाणी सुद्धा आपण बघितलं, जर आपण फिर्यादी बघितल्या, सगळे जर FIR बघितले, तर त्या FIR मधनं असं दिसतंय की एकंदरीत ही जी काही टीम होती, ज्यात हे लोक काम करतायत, त्याच्यामध्ये 5 टीम लीडर होते अच्छा. आणि त्या 5 टीम लीडर पैकी एक टीम लीडर जे आहेत, रझा नावाचे, हे एक आरोपी आहेत या संबंध प्रकरणातले. मात्र उर्वरित 4 टीम लीडर्स जे आहेत, हम्म, हे हिंदू आहेत हम्म, आणि यांच्यापैकी काही महिला देखील आहेत. आणि त्यातली एक महिला जी टीम लीडर आहे ती देखील एक पीडित आहे. अच्छा. आणि ह्या सगळ्या मंडळींनी जे आहे हे वर्बली असेल किंवा काही वेळी ईमेलद्वारे देखील, म्हणजे जसं आपण FIR ची माहिती घेतली तशीच जी काही मीडियामध्ये आता माहिती आलेली आहे त्याची जर आपण अवलोकन केलं असता, असं दिसतं की यांनी प्रयत्न केले होते सांगण्याचे की अशा प्रकारच्या अडचणी त्या ठिकाणी येत आहेत. यातली एक आरोपी आहे अश्विनी म्हणून असलेली, त्यांच्या संदर्भात देखील असं दिसून येत आहे की त्यांच्याकडे देखील तक्रार केल्या गेली आणि फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे त्यांनी त्याकडे दुर्लक्ष कर, तुला हायलाईट व्हायचंय का, तुला फोकसमध्ये यायचंय का, अशा प्रकारची टिप्पणी केली. आणि हे सगळं बघितल्यानंतर मन कुठेतरी अस्वस्थ होतं, पटत नाही. म्हणजे आपण खरंच जर बघाल तर अशा प्रकारे कॉर्पोरेट जगतात काम चालत नाही हो. हम्म, म्हणजे कुठलं तरी एक टोळकं येतं आणि ते टोळकं धर्मांधतेच्या नावाखाली किंवा धर्मांधपणे वागून या प्रकारे दहशत निर्माण करतं आणि त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काम करणं नकोसं करतं हम्म, आणि त्यांना धर्मांतरण करावं यासाठी म्हणून प्रोत्साहित करतं हम्म, आणि त्यासाठी कुठल्याही स्तरापर्यंत जातं. म्हणजे एका फिर्यादीमध्ये तर असं आलंय ओंकारजी, हम्म, की जी फिर्यादी आहे त्या कंपनीत काम करणाऱ्या एका आरोपीची महाविद्यालयीन किंवा शिक्षण घेत असल्यापासूनची मैत्रीण आहे. हम्म, तिला तो भेटायला येतो, म्हणजे देवळालीतला जो गुन्हा आहे तो त्या परिसरात तिला भेटायला येतो. तिला सांगतो की मी तुला नोकरी लावून देईन आणि तिला नोकरी देखील लावून देतो. नंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढतो. हम्म, प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी आपण अगदी बघतो इतर ठिकाणी सुद्धा, आता केरळ स्टोरी सारखे सिनेमे आलेले आहेत, त्या प्रकारे तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतो. ती नाही म्हणत असताना सुद्धा तिच्यावरती अतिप्रसंग करतो बाहेर इतर कुठल्या ठिकाणी घेऊन जाऊन, आणि हे सगळं करून मी तुझ्याशी लग्न करणार आहे असं सांगतो. पण यातली अतिशय धक्कादायक बाब अशी आहे की नंतर त्या फिर्यादीमध्येच ती स्पष्ट होते. ती म्हणजे की या इसमाचं यापूर्वीच लग्न झालेलं आहे, त्याला 2 मुलं आहेत आणि एवढं सगळं असताना देखील तो या मुलीला फसवतोय. लहान वय, या सगळ्या फिर्यादींचं जे वय आहे हे खूप लहान आहे. 23-24 वर्षांचं वय दिसतंय फिर्यादीवरनं. आणि हम्म. असं सगळं असताना त्यांच्या भावविश्वाशी, त्यांच्या शरीराशी, त्यांच्या आयुष्याशी, त्यांच्या कुटुंबाच्या आयुष्याशी धर्मांध भावनेतनं केला गेलेला हा सगळा प्रकार आहे, असं स्पष्टपणे या ठिकाणी दिसतंय. ज्यावेळी आपण पहलगामला बघितला हम्म, तेव्हा तो बंदुकीने झालेला जिहाद होता आणि आत्ता जो झालाय तो केसानं गळा कापणारा जिहाद आहे हम्म, किंवा धमकावून आणि प्रलोभन देऊन केलेला जिहाद आहे. आणि नोकरीच्या ठिकाणावर धर्मांतरणाच्या इराद्यानं केलेला जिहाद आहे. म्हणून तो जिहाद असो की हा जिहाद असो, दोन्ही हम्म. ठिकाणी धर्मांधता आहे. कंपनी जरी नावाजलेली असली तरी प्रत्येक ठिकाणी असं नाहीये. तर नाशिकसारख्या एका विशिष्ट ठिकाणीच तिला लागलेली, त्या कंपनीला लागलेली ही एक वाळवी आहे. तर ती कंपनीतल्या इतर क्षेत्रांना म्हणा किंवा इतर कर्मचाऱ्यांना ती पोखरते. तर त्याकडे तुम्ही कसं पाहताय? आणि मुळात आपण याला जर बघितलं ना तर हा माझ्या मते, आपण जर बघितलं तर हा सगळा जो प्रकार आहे म्हणजे कॉर्पोरेट जगतामध्ये, आता नाशिकमध्ये ही घटना घडली ती आपल्याला
कर्मधर्म संयोगाने त्या ठिकाणी ही फिर्यादी मंडळी पुढे आली आणि यात विशेष रूपाने मला सांगावंसं वाटतं की नाशिक पोलिसांनी देखील जे काही मोठं काम यात केलंय की म्हणजे त्यांनी अंडर कव्हर त्यांचे जे तपास अधिकारी आहेत हम्म. हे त्या कंपनीमध्ये घुसवले. ते त्या कंपनीमध्ये घुसवून त्यांनी अंडर कव्हर तपास केला. म्हणजे एखाद्या सिनेमात असावं अशा प्रकारचं हे एका अर्थानं ऑपरेशन त्यांनी चालवलं आणि हे ऑपरेशन चालवून या महिलांना देखील त्यांनी धीर दिला की आम्ही तुमच्या सोबत आहोत. आपण काही बनाना रिपब्लिकमध्ये नाही जगत आहोत, की ज्या ठिकाणी कायद्याचं राज्य नाहीये, ज्या ठिकाणी कुणालाच कुठली भीती नाहीये. हम्म. अशा प्रकारचं जे चित्र दिसतंय या सगळ्या प्रकरणातनं, ते दूर करण्याचा प्रयत्न एका अर्थानं नाशिक पोलिसांनी केला आणि नाशिक पोलिसांनी तो प्रयत्न करून हा सगळा प्रकार हाणून पाडला. म्हणजे अगदी तुझा बॉयफ्रेंड आहे का? म्हणजे थोडंसं पुन्हा मागे जर आपण जाऊन बघितलं, तुला बॉयफ्रेंड आहे का? लग्न झालेलं असेल तर लग्नापूर्वी पण तुझे बॉयफ्रेंड होते. मग लग्न झाल्यानंतर तुझा मी बॉयफ्रेंड व्हायला तयार आहे. अशा प्रकारे या लोकांची मजल गेली होती विवाहित महिलांशी बोलण्याची, या प्रकारचं त्यांच्यासोबत वागण्याची. हम्म. त्यामुळे ही घटना आज जी आपण चर्चा करतोय ती नाशिकमध्ये घडलेली असेल, एका विशिष्ट कंपनीमध्ये घडलेली असेल, पण ही घटना कुठेही घडू शकते. किंबहुना ही घटना उजेडात आल्यानंतर आपण असं बघतो बऱ्याच वेळेला की एखादी घटना प्रकाशात येते आणि मग ती घटना प्रकाशात आल्यानंतर त्यासारख्या इतर अनेक घटना प्रकाशात येतात. म्हणजे आपण काही वर्षांपूर्वी मी टू नावाचं एक हो. चळवळ बघितली चळवळ होती की बघितली. बाबा मी सुद्धा पीडित आहे असं म्हणून अनेक पीडिता या त्या काळात समोर आल्या होत्या. हम्म. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर हे प्रकरण झाल्यानंतर नोएडा किंवा दिल्ली भागातल्या बहुतेक कुठल्या एका मी कंपनीचं नाव जाणीवपूर्वक घेत नाही, पण एका कंपनीमध्ये देखील अशा प्रकारच्या घटना चालू असल्याचं समोर आलं होतं. हम्म. तसंच मध्यंतरी याच्यात पण आलेलं आता म्हणजे अमरावतीचं प्रकरण असेल किंवा हो, नागपूरमध्ये एनजीओ मधलं प्रकरण एनजीओ मधलं असेल. प्रकरण आहे नागपूरचं आलेलं. हम्म. नागपूरचं एनजीओचं प्रकरण आहे. आंध्रामधलं एक प्रकरण माझ्या मते तेलंगणा का चेन्नई, थोडंसं नाव जरा गडबड होत आहे, पण त्या ठिकाणी सुद्धा एक विवाहिता गायब झाली. म्हणजे अशा प्रकारचे जे काय रिपोर्ट येत आहेत बातम्यांमधनं, तुम्ही नाशिकचं जे म्हणालात की नाशिकचं प्रकरण एनजीओचं प्रकरण आहे हो. हम्म. म्हणजे ती जी व्यक्ती ती एनजीओ चालवते, समाजसेवा करते असं म्हणते आणि ती महिलांचं शोषण करते. म्हणून हा कुठेतरी ग्रूमिंगचा जो भाग आहे आणि मग या ग्रूमिंगच्या भागाला जर आपण थोडंसं आणखी खोलवर जाऊन बघितलं आणि म्हणून आजकाल हा जो जिहाद नावाचा देखील शब्दप्रयोग याच्यासोबत येतोय, त्याची सत्यता कुठेतरी पटायला लागतं की एक धार्मिक भावनेतनं केलं जाणारं हे कृत्य आहे का? हम्म. आणि मग त्या कृत्यामध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये धर्मयुद्ध करायचं आहे आणि मग ते धर्मयुद्ध करून त्याचं जे टार्गेट आहे, म्हणजे आपण अगदी नागपूरमधली एनजीओची केस असेल किंवा नाशिकमधली ही कॉर्पोरेट कंपनीची केस असेल, तर यामध्ये काय दिसून येत आहे की आमच्या महिलांना टार्गेट केलंय प्रामुख्यानं. त्या हम्म. महिलांना टार्गेट करून त्यांचं धर्मांतरण करायचं, त्यांचं धर्मांतरण करून त्यांच्यापासून संतती निर्माण करायची आणि ती संतती कुठली असली पाहिजे, तर त्या विशिष्ट धर्माची ती संतती असली पाहिजे. आणि म्हणूनच त्याला लव्ह जिहादचं जे स्वरूप आपण म्हणतो, तर कॉर्पोरेट जिहाद आणि लव्ह जिहाद यांचं सरमिसळ या ठिकाणी दिसतं. आणि एनजीओच्या बाबतीत जर आपण बोलायला गेलो तर एनजीओ सुद्धा काय नॉन गव्हर्नमेंटल एजन्सी ऑर्गनायझेशन आहे. Organization. आणि ती जी एनजीओ आहे ती एनजीओ काही वेळेला सेक्शन 8 कंपनी कायद्याप्रमाणे स्थापित केलेली असते. आता ही कुठल्या प्रमाणे याची स्थापना झाली आहे या नागपूरच्या केसमध्ये माहिती नाही, पण त्या ठिकाणी सुद्धा समाजकारणाच्या नावाने महिलांचा केलेला छळ हम्म. आणि त्यांचं केलेलं ग्रूमिंग अगदी त्याचप्रमाणे अमरावतीतली घटना आहे. म्हणजे ती कॉर्पोरेट जिहाद या प्रकरणात येत नाही, पण अल्टिमेटली ग्रूमिंग या प्रकारात येते. हम्म. त्या ठिकाणी देखील काहीतरी 180 पीडिता असल्याचं काहीतरी कानावर येत आहे आणि काहीतरी 300-350 अधिक व्हिडिओ तिथे असल्याचं लक्षात येत आहे. हम्म. त्यामुळे हे सगळे जर प्रकार आपण बघितले तर असं कुठेतरी जाणवत आहे की अरे, आपल्याच देशात आपण असुरक्षित आहोत का? आपल्या माता भगिनी असुरक्षित आहेत का? आणि कोणीतरी मुद्दामून या प्रकारे हे सगळे प्रकार घडवून आणतंय का? आणि हे जर प्रकार घडून येत असतील तर आपण सावध असायला नकोय का? त्यामुळे असे अनेक, ज्याला आपण म्हणूयात की त्याचे प्रवाद हे निर्माण होत आहेत. त्यामुळे जसं आपण प्रश्नात विचारलं की हे नाशिकला घडलं, तर नाशिकला घडलं मला असं वाटतं की एक सिम्प्टम आहे. जर आपण बघितलं की या संपूर्ण सिस्टीमकडे जर बघितलं, त्या सिस्टीमच्या वेगवेगळ्या ऑर्गन्समध्ये दिसणारं नाशिक रूपी एका पर्टिक्युलर कंपनीतलं हे सिम्प्टम आहे आणि त्या सिम्प्टमवर कुठेतरी आता इलाज सुरू झालाय. पण जो फंडामेंटल आस्पेक्ट त्यातला आहे, त्या फंडामेंटल आस्पेक्ट वरती आपल्याला काम निश्चित करावं लागणार आहे. ही झाली एक बाजू. दुसऱ्या बाजूने म्हणाल तर
ह्याला काउंटर नरेटिव्ह सुद्धा काही समोर येत आहेत, की जसं हा जिहादचा प्रकार नाहीये, तर त्या मुलींनाच इस्लाम काय आहे तो जाणून घ्यायचा होता, ते स्वतःहूनच त्यामध्ये अडकून घेत होत्या स्वतःला. तर असे सुद्धा काही प्रवाह किंवा असे सुद्धा काही विचार समोर येत आहेत या निमित्ताने. तर त्याकडे आपण कसं पाहतो? आणि मुळात आपण आज जर बघाल तर एकंदरीतच समाजामध्ये असं एक वातावरण दिसतंय की ज्याला आपण काही वेळेला वोक या नावाने ओळखतो. हम्म, काही वेळेला डावी चळवळ किंवा डावे विचार या हम्म, नावाने देखील आपण यांना ओळखतो. मला असं वाटतं की या लोकांना दृष्टीदोष आहे. मला एक सांगा ओंकारजी, हे एफ-आय-आर जे आहेत, म्हणजे सुप्रीम कोर्ट देखील म्हणतं की एफ-आय-आर जे आहेत ते पब्लिक रेकॉर्ड आहेत. बरोबर. आणि ते एफ-आय-आर जर आपण बघितले तर त्या एफ-आय-आर मध्ये कुठली महिला असे आरोप करेल हो, जी विवाहित आहे, की मला अशा अशा प्रकारे, म्हणजे जसं आपण मला वारंवार ते बोलावायची इच्छा नाहीये, पण अगदी ज्याला आपण सेक्शुअल ऍडव्हान्सेस असं म्हणतो, हम्म, अशा प्रकारे विवाहितेच्या पाठीमागे ही लोक लागतात. तिला तिच्या गरजांविषयी आणि तिचा पती तिच्यापासून लांब कसा काय राहू शकतो आणि ती कशी काय लांब राहू शकते, आणि तिला जर बॉयफ्रेंड हवा असेल लग्न झाल्यानंतर तर ते उपलब्ध आहेत, अशा प्रकारे कसं काय तिला बोलल्या जाऊ शकतं. आणि बोलल्यानंतर ती जेव्हा त्यातली फिर्याद करते, ती काही ते एखादी विचारधारा किंवा एखादा धर्म जाणून घेण्यासाठी केलेला तिने तो प्रयत्न असतो का, हम्म, असं त्याला म्हणता येईल का? आणि मुळातच ज्यावेळी हे आपण निश्चित म्हणतो की बाबा एखादी फिर्याद आहे, आता ती फिर्यादच आहे, आणि प्रिझम्पशन ऑफ इनोसन्स हा आपला न्यायव्यवस्थेतला भागच आहे, हम्म, त्यात काही शंकाच नाही आहे. म्हणजे आपण काही त्यांना कोणी आरोपी आणि अशा प्रकारचा मुद्दा नाही, पण ज्यावेळी अशा प्रकारचे आरोप केले जातात आणि या आरोपांमध्ये जेव्हा पोलीस यंत्रणा देखील त्या ठिकाणी आतमध्ये जाऊन त्या ठिकाणी तपास करते, कोव्हर्ट ऑपरेशन करते, आणि त्या कोव्हर्ट ऑपरेशनमध्ये त्या महिलांची स्थिती, फिर्यादींची स्थिती जी आहे ती दिसते या सगळ्या याच्यामध्ये. काय कारण पडले? आपण एआयच्या जगात आज जगतोय. हम्म, आपण एक एआयला प्रॉम्प्ट दिला की मला अमुक अमुक विशिष्ट एक ईश्वरवादी धर्माविषयी, इस्लाम असेल किंवा ख्रिश्चनिटी असेल, जे काय असतील, किंवा अगदी हिंदू धर्म असेल, म्हणजे त्यांनी हम्म, गणपती आणि शंकरांबद्दल अशा प्रकारचे विभत्स शब्द वापरलेत, त्यांची सुद्धा मला माहिती घ्यायची असेल तर मला एआय क्षणामध्ये उत्तर देतं ना हो. बरोबर. आणि जर तुम्हाला धर्माची माहिती सांगायची असेल तर अशा प्रकारे बोलायची काय गरज आहे? तुम्हाला त्या महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारे वागण्याची काय गरज आहे? तिला नको त्या ठिकाणी स्पर्श करण्याची काय गरज आहे? हम्म, तिला बाहेर कुठल्या लॉजवरती किंवा हॉटेलवरती घेऊन जाण्याची काय गरज आहे? त्यामुळे अशा प्रकारे बोलणं की नाही, त्यांनी तर माहिती सांगण्यासाठी म्हणून हे सगळे प्रकार केले, याला काय अर्थ आहे? हम्म, आणि कुठलाही सत्सद्विवेक बुद्धी असलेला व्यक्ती हे कसं काय मान्य करू शकेल? म्हणजे त्यातली एक जी आता मीडियामध्ये किंवा बाकी इतर ठिकाणी आलेली जर आपण बघितली माहिती, तर असं लक्षात येतं की एक जी फिर्यादी आहे, ती या सगळ्या पवित्र महिन्याच्या काळामध्ये जे आहे, ती घरून डबा घेऊन जायचीच नाही. हम्म, आणि ती जी आहे, ती संध्याकाळच्या वेळामध्ये जेव्हा ते इफ्तार आपण म्हणतो किंवा रोजा हम्म, खोलायचा वेळ असतो, त्यावेळी ती काहीतरी खायची. आणि नंतरच्या काळामध्ये जे आहे, जेव्हा तिच्या घरच्यांना वगैरे कळलं की काय प्रकार आहे, आणि नंतर असं लक्षात आलं की अरे, या सगळ्या प्रकारामध्ये त्या मुलाचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे. म्हणजे अशी एक मीडिया स्टोरी त्या आधाराने मी हे सांगतोय, की आणि मग ते कळाल्यानंतर जेव्हा तिच्या लक्षात आलं की अरे, हा एवढा सगळा प्रकार त्यातला आहे, हम्म, आणि मग कुठेतरी हा सगळा जो खेळ आहे, हा सगळा खेळ विचार परिवर्तन, धर्मांतरण, मतांतरण यासाठी सुरू असलेला खेळ आहे, हे स्पष्टपणाने दिसतं. हम्म. आणि अगदी हे घरच्यांच्या बोलण्याबद्दल जर आपण बघितलं ओंकारजी, तर अगदी काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाल्याचं आपण बघितलं. हो. आणि त्या दिल्लीतले जे बॉम्बस्फोट करणारी आरोपी मंडळी आहेत, ही उच्च विद्याविभूषित होते. हम्म. बहुसंख्य डॉक्टर त्याच्यामध्ये होते. व्हाईट कलर जिहाद व्हाईट त्याला कॉलर जिहाद, टर्म आलेली. व्हाईट कॉलर जिहाद हम्म, हा सुद्धा व्हाईट कॉलरच आहे. फक्त त्या ठिकाणी बंदूक आणि बॉम्ब घेऊन केलेला होता. हम्म, या ठिकाणी प्रेमाचं नाव घेऊन किंवा दडपशाहीचं नाव घेऊन किंवा धाकाचं नाव घेऊन केलेला अत्याचार आहे. प्रकार तोच आहे, व्हाईट कॉलरच आहे. आणि हम्म, त्या केसमध्ये देखील मला असं तुम्हाला सांगायचं होतं की त्या केसमध्ये देखील जे कुटुंबीय आले होते, त्या कुटुंबियांची पण हीच मांडणी होती. हम्म, आम्हाला काय माहिती होतं अशा प्रकारे तो करेल किंवा अशा प्रकारे तो त्या ठिकाणी असेल, हे आम्हाला माहितीच नव्हतं. आणि म्हणून काही वेळेला हा तकिया आहे का, ठरवून अशाच प्रकारे सांगायचं असं ठरलंय का, हम्म.
हे असे अनेक जे विषय आहेत म्हणजे ते थिओलॉजीकडे जाणार आहेत. म्हणजे कुठल्याही धर्माचा जर आपण सिद्धांत तपासला, की हम्म. कुठल्या सिद्धांताच्या आधारावरती ही सगळी मांडणी होतीये, तर ती मांडणी जेव्हा आपण बघतो आणि ते ज्याला आपण थिओलॉजिकली उत्तरं शोधायचा प्रयत्न करतो, तेव्हा ही उत्तरं म्हणजे दिल्ली स्फोटामधली येणारी कुटुंबियांची उत्तरं आणि इथे येणारी कुटुंबियांची उत्तरं ही एकसारखीच वाटतात. हम्म. म्हणून या नरेटिव्हकडे बघताना सुद्धा म्हणजे अगदीच काही आपण प्रत्येकाला आरोपीच्या पिंजऱ्यात कोणी उभं केलेलं नाहीये. म्हणजे आरोपी ते आहेतच, पिंजऱ्यात जाणारच आहेत आणि जे काही कायदा त्याचा निकाल आणि निर्णय देणार आहे ते होणार आहे. मात्र ते आरोपी आहेत हे आपण मान्य करायला हवं. आज एकंदरीत जी परिस्थिती आहे, ज्या प्रकारचे आरोप त्यांच्यावरती झालेले आहेत, ज्या परिस्थितीत ते आरोप झालेले आहेत, त्यावरनं आत्ताच्या ज्या स्टेटमेंट्स आहेत, ते त्या आरोपांना व्हाईट वॉश करण्याचा एक प्रयत्न दिसतो, एवढं मात्र नक्की. सध्याची परिस्थिती पाहता मायनॉरिटी ही जी संकल्पना आहे तर ती धर्माच्या पलीकडे जाऊन नव्याने मांडण्याची गरज आहे का? एकंदरीतच भारतामध्ये आता आपण बघतो, विशेषतः शहरांमध्ये बघतो, की दोघांनाही काम करण्याची संस्कृती एका अर्थानं मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय आणि काही प्रमाणामध्ये आपण ज्याला असं म्हणूयात, की कनिष्ठ मध्यमवर्गीय घरांमध्ये देखील आता रुजली, की काम करणे हा त्यातला भाग आलाय. परंतु तरी देखील महिलांची काम करणाऱ्या महिलांची संख्या ही आजही कमी आहे. आणि खरं सांगायला गेलं तर आपल्या आयुष्यातल्या या सगळ्या ज्या महिला आहेत, या मोठं काम करत असतात. म्हणजे ते एकाच वेळी घर पण बघतात, हम्म. घर बघत असताना नोकरी पण बघतात. नोकरी करत असताना ती जेव्हा म्हणजे मी तरुणांच्या बद्दल बोलतोय आपल्या सारख्यांच्या, की अशाच वेळी मुलांचं संगोपन देखील ती महिला, ती आई करत असते. आणि या सगळ्या संघर्षाच्या काळामध्ये तिला अधिकच्या मदतीची गरज पडते. आणि मग ज्यावेळी ती तिच्या कार्यस्थळावर असते, म्हणजे तिच्या कंपनीत काम करत असते, त्यावेळी तिच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज देखील असते. आणि मग आपण बघतो अनेक चांगल्या कंपन्यांमध्ये सायकॉलॉजी जे तज्ञ आहेत, हम्म. मानसोपचार तज्ञ जे आहेत, त्यांची देखील उपलब्धता असते. आता मी मानसोपचार तज्ञांचा विषय आणला याचा अर्थ ताणापायी कोणी लोक वेडी झाली आहेत का असं नाहीये. म्हणजे आपल्याकडे मानसोपचार या विषयाकडे बघताना देखील खूप वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं. मी त्या अर्थाने म्हणत नाहीये. पण जो ताण असतो रोजचा म्हणजे अगदी मुंबईच्या भाषेत बोलायला गेलं तर ती सकाळची पकडण्याची लोकलची घाई, हम्म. त्या लोकलमधनं ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर ऑफिसमध्ये वेळेवरती स्वाईप करण्याची घाई, दिवसभरामध्ये जे काही कामाचे टार्गेट आहेत, ईमेल पाठवणं असेल किंवा एखादं कोड डेव्हलप करणं असेल किंवा त्याची टेस्टिंग करणं असेल किंवा एखादं आर्किटेक्चरल सोल्युशन देण्याचं काम असेल, हे सगळे टाईमलाईनवरती होणारी कामं आहेत. आय-टी क्षेत्रात बोलायचं झालं तर हे सगळे स्प्रिंटवर होणारी कामं आहेत. स्प्रिंट म्हणजे काय? तर एका 7 दिवसाच्या सायकलमध्ये माझं वर्केबल प्रॉडक्ट मला डिलिव्हर करून द्यावं लागतं. हम्म. आणि हे अजाईल पद्धतीने करायचंय. अजाईल म्हणजे काय? तर अगदी आज या क्षणी माझ्याकडे नवीन रिक्वायरमेंट आली. त्या रिक्वायरमेंटवरती मी विचार केला. माझी डेव्हलपमेंटची सायकल बदलली आणि तो कोड इम्प्लिमेंट करण्यासाठी म्हणून मी आता तो हातात घेतला. म्हणजे आमच्या कार्यपद्धतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रेशर असतं. म्हणजे हम्म. घरातलं प्रेशर, कामाचं प्रेशर, इन्फ्रास्ट्रक्चरचं प्रेशर, ऑफिसमध्ये जाण्या-येण्याचं प्रेशर, अशा सगळ्या प्रेशरमध्ये असलेली ती माझी भगिनी त्या कामात असताना असे सगळे जे तिच्यावरती टपून बसलेले जे त्यांना नराधम म्हणावं, कारण ते माणूस म्हणण्याच्या त्या लायकीचे नाहीयेत. जिहादी मानसिक. जिहादी मानसिकतेची जी मंडळी आहे, त्यांच्यापासून जर तिचं संरक्षण करायचं असेल, तर त्या कंपनीमध्ये योग्य प्रकारची व्यवस्था ही असायला नको का? आणि म्हणून मी तो सायकॉलॉजिस्टचा मुद्दा त्या ठिकाणी आणला, की बरोबर. एखाद्या वेळेला एकटं वाटतंय, कोणीतरी त्रास देतंय, कुणाला बोलायचं, कुणाला सांगायचं? याच्यात या कंप्लेंट्समध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर अनेकांना भीती आहे, माझी जर नोकरी गेली तर काय? हम्म. आणि म्हणून त्या भीतीच्या पोटी, त्या दबावाच्या पोटी म्हणजे एका फिर्यादीमध्ये तर असं म्हटलंय, की मी त्यांना टाळते आहे, म्हणून 30 सेकंदानं येणारा कॉल प्रति सेकंदाला माझ्याकडे लावला होता. म्हणजे कामाचं स्वरूप वाढवणे, कामाचा दाब, कामाचा ताण वाढवणे, हे काही फिर्यादींमध्ये दिसून येतंय, की अशा प्रकारे मोडस ऑपरेंडी ही वापरली जाते. हम्म. आणि ही केवळ टी-सी-एस मध्येच म्हणजे या केसमध्येच नाही, तर इतरही केसेसमध्ये किंवा इतरही जनरल वर्क कल्चरमध्ये आपण बघतो, तर असे प्रकार होताना दिसतात. आणि म्हणून
ही जी मायनॉरिटी आपण म्हणतो की वर्किंग वुमनची जी एक मायनॉरिटी आहे आणि तिच्या असलेल्या ज्या गरजा आहेत, हम्म. त्या गरजांची विशेष काळजी. म्हणजे तिला मेडिकल सपोर्टची आवश्यकता, तिला सायकोलॉजिकल सपोर्टची आवश्यकता, तिला मेंटरशिप सपोर्टची देखील आवश्यकता आहे. हम्म. म्हणजे अगदी आता मी काही केसेसमध्ये असं बघतो की प्रेग्नन्सीवरतून तुम्हाला पुन्हा नवीन नोकरीत जॉईन करायचं आहे, तर घ्यायचं की नाही घ्यायचं? आणि विशेषतः आता फ्युचर ऑफ वर्क हा देखील फार मोठा विषय आपल्या सगळ्यांसमोर येऊन ठेपलेला आहे. म्हणजे एआय आलाय आणि एआय मुळे नोकऱ्यांची उपलब्धता कमी होत आहे. हम्म. आपण बघतो की मोठ्या प्रमाणामध्ये ले ऑफ होत आहेत. मग असे उद्या हे किंवा आज सुद्धा जे ले ऑफ चालू आहेत, त्या ले ऑफमध्ये देखील ताण आणि अशा प्रकारचं दडपण हे टाकलं जाऊ शकतं. समूह आपण भगवान श्रीकृष्णच भगवद्गीतेत म्हणतात की समूहात स्मृतिभ्रंश हा स्मृतिभ्रंश स्मृतिभ्रंश हा त्यातनंच होतो. भय त्याचीच उत्पत्ती आहे. आणि मग त्या भयातनं, त्या प्रलोभनातनं, त्या भीतीतनं, त्या अल्युरमेंटमधनं मग अशा प्रकारे या वृत्ती ज्या आहेत त्या काम करतात आणि मग त्यांचं धर्मांतरणाचं जे साध्य आहे ते हम्म. साध्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून अगदी सर्वच बाबतीत मी म्हणतोय, म्हणजे केवळ ह्याच नाही, तर इव्हन अदरवाईज ॲज वेल जर आपण बघितलं तर हेल्दी वर्क कल्चरसाठी, हेल्दी आयुष्यासाठी या मायनॉरिटीला, वर्किंग वुमनसाठी विशेष प्रोव्हिजन्स जे आहेत त्या कंपन्यांनी करणं आवश्यक आहे. म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याचा जो प्रश्न आहे, म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याचा प्रश्न कार्यस्थळावरती नेमका कशा प्रकारे जाणवतो? आता खरं तर आपण धार्मिक स्वातंत्र्य हा जर विषय बघितला आणि भारतीय संविधानाच्या दृष्टिकोनातून या प्रश्नाकडे बघितलं, तर भारतीय संविधानातलं, राज्यघटनेतलं अनुच्छेद 25 हम्म. हे यातलं मूलभूत प्रोव्हिजन आहे, मूलभूत तरतूद त्या संदर्भातली आहे. काय म्हणतं अनुच्छेद 25 की भारतामध्ये प्रत्येक धर्माला, त्या धर्मीयाला त्याच्या धर्माचं पालन करण्याचं हे पूर्णपणानं स्वातंत्र्य आहे. त्याचा प्रसार आणि प्रचार, आता प्रसार आणि प्रचार या शब्दावरती मोठ्या प्रमाणात वाद आहेत, पण प्रचार आणि प्रसार करण्याचं देखील स्वातंत्र्य जे आहे ते आहे. मात्र धर्मांतरणाचं स्वातंत्र्य राज्यघटनेने दिलेलं नाही. हम्म. त्यामुळे आपण जर भारतात बघितलं की धर्मस्वातंत्र्य या अर्थाने जर बघितलं, मी कंपनीबद्दल अजून आलोच नाहीये, एकंदरीतच भारतामध्ये धर्मस्वातंत्र्य आहे. हम्म. आणि मग धर्मस्वातंत्र्याकडे बघत असताना एकंदरीत जो सनातन विचार आहे, तो सनातन विचार काय म्हणतो? एकम सत विप्रा बहुधा वदंती. सत्य एकच आहे. विद्वान लोक ते अनेक प्रकारे सांगतात. आणि मग त्यातूनच पुढे वसुधैव कुटुंबकम किंवा अगदी माऊली म्हणते तसं, जो जे वांछेल तो ते लाहो प्राणी जातं. हम्म. म्हणजे केवळ मानवांचा नाही, तर आपण प्राणी जातं, सगळ्या प्राण्यांचा देखील विचार करणारी सनातन संस्कृती आहे. परंतु एकेश्वरवादी ज्या संस्कृती आहेत त्या ज्यावेळी आल्या आणि त्या आल्यानंतर त्यांचं मूळ उद्देशच आहे की त्या एकेश्वरवादी विचार प्रणालीचा संबंध जगभर प्रचार प्रसार करणे आणि धर्मांतरण करणे. हम्म. एकाच रंगात सगळं जग असलं पाहिजे. त्यामुळे या दोन संस्कृतींचा संघर्ष आपल्याला दिसतो. आता या दोन संस्कृतींमधला जो संघर्ष आहे त्याला जेव्हा आपण वर्क प्लेसवरती बघतो, तर साधारणतः आपण असं बघतो की भारतातले हे वेगवेगळे जे काय धर्म आहेत किंवा ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती आहेत, या भारतात गुण्यागोविंदानं नांदतात असं देखील आपण म्हणतो. आणि त्यामुळे साधारणतः वर्क प्लेसवरती कुठल्या प्रकारचं बंधन एका विशिष्ट समाजाला, एका विशिष्ट धर्माला असता कामा नये. हम्म. आणि मग जर असं कुठल्याही विशिष्ट प्रकारचं बंधन असता कामा नये असं आपण म्हणतो, तर आत्ता जी लेन्सकार्टची जी कॉन्ट्रोवर्सी सध्या सुरू आहे, ती लेन्सकार्टची कॉन्ट्रोवर्सी काय म्हणते की त्यांनी एक प्रकारचं सर्क्युलर काढलं होतं. हम्म. कोणासाठी? तर त्यांच्या स्टोअर्समध्ये जे अटेंडंट असतात त्यांनी काय करू नये, तर त्यांनी कपाळी टिकली लावू नये, त्यांनी हातात कलावा बांधू नये, हम्म. त्यांनी कपाळी गंध लावू नये, शेंडी ठेवू नये. त्यांनी शेंडी ठेवू नये, शिखा ठेवू नये, अशा प्रकारच्या त्यांनी तरतुदी त्या ठिकाणी लावल्या. मात्र त्याच वेळी त्यांनी निकाब जो आहे तो घालावा, तो अलाउड आहे. शिखांसाठी जी टर्बन आहे, आपण जी तो हे म्हणतो पगडी म्हणतो, ती त्यांनी घालावी, काळ्या रंगाची घालावी असं म्हणून त्यांनी ग्रूमिंग गाईड असं त्याला म्हटलं जातं खरं तर. तर ते ग्रूमिंग गाईडची कल्पना आणली. मग या ग्रूमिंग गाईडची कल्पना आली किंवा त्यांनी जी आणली, त्या कल्पनेमध्ये का बरं फक्त हिंदूंवरती प्रतिबंध लादले?
म्हणून मी जे म्हणतो की साधारणतः हा जो भाग आला या सगळ्या विषयामध्ये, की हिंदूंना या ठिकाणी प्रताडित करायचं, हिंदूंना टार्गेट करायचं आणि हिंदूंची जी लक्षणं आहेत, म्हणजे ही लक्षणच आहेत, गंध लावणं जीवन पद्धतीचा भाग आहे, त्यांना डिमीन करायचं. आणि मग ह्याचा जेव्हा आपण स्रोत बघतो की हे कुठून सुरू झालं, एलिटिझम. आणि मग या एलिटिझम मध्ये कुठेतरी मॅकॉलेपर्यंत आपल्याला मागे जावं लागतं ब्रिटिश काळामध्ये, की ज्या ठिकाणी असं नेहमी आपल्याला सांगण्यात आलं की अरे तुम्ही गंध लावला, गंध लावून शाळेत जाऊ शकत नाही, मुलींसाठी मेहंदी काढली शाळेत यायचं नाही. म्हणजे शाळांमध्ये अशा प्रकारची जी वागणूक आहे ती दिली जाते. मग शाळांपासून ही जेव्हा वागणूक सुरू होते ती आपल्या टेक्स्टबुकमध्ये येते. हम्म. टेक्स्टबुकमध्ये आपण बघतो की टेक्स्टबुकमध्ये हिंदू प्रतीकं असतील, हिंदू जीवन पद्धती असेल, याबद्दल योग्य लिहिलं जातं का, चांगलं लिहिलं जातं का, खरं लिहिलं जातं का? त्याचं उत्तर नाही असं आहे आत्तापर्यंतचं, जर आपण पुस्तकांचा विचार केला तर. हम्म. आणि मग ह्याच पद्धतीने शिक्षण घेणारी आमचीच मुलं, आणि म्हणून मेकॉले जे म्हणाले होते, अर्थात मेकॉले म्हणाला होता का म्हणाले होते हा अजून वेगळा विषय, पण मेकॉलेची जी मिशन आणि व्हिजन होती की मला दिसणारे भारतीय लोक हवेत पण ते मनाने आणि काम करणारे मला ब्रिटिश हवे, तशा प्रकारची आमची वर्कफोर्स तयार होते. आणि मग तीच वर्कफोर्स या पॉलिसी तयार करते. हम्म. आणि म्हणून त्यामध्ये त्याला तुम्ही वोक म्हणा, त्याला तुम्ही डावी वाळवी म्हणा, तुम्ही त्यांना काय म्हणायचं ते म्हणा, या विचारधारणेतून केवळ आणि केवळ हिंदू प्रतीकांना, हिंदू जीवन पद्धतीला डिमीन करणे आणि त्यांच्या विषयी प्रतिबंध लादणे, अशा प्रकारच्या काही घटना ज्या आहेत त्या आपल्या समोर आल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारे कुणी जर पॉलिसी आणत असेल तर ती पॉलिसी त्यांना आणता येणार नाही. हम्म. हा पहिला मुद्दा. भारतामध्ये या स्वरूपातला कुठला कायदा आहे का, तर भारतात कायदा म्हणून नाही पण भारतीय संविधानच स्पष्टपणानं ते सांगतं हम्म. की भारतामध्ये धर्माच्या आधारावरती, जातीच्या आधारावरती, लिंगाच्या आधारावरती, म्हणजे स्त्री पुरुषांच्या आधारावरती कुठल्याही प्रकारचा भेद करता येणार नाही. नाही. काही ज्युरिस्डिक्शन मध्ये, जसं आपण अमेरिका किंवा कॅनडा बघू, तर त्या ठिकाणी काही अशा प्रोव्हिजन्स आहेत की विशिष्ट ठिकाणी, म्हणजे हेल्थ केअरची सिस्टीम किंवा हेल्थ केअर सर्व्हिस प्रोव्हायडर्स कोणी असतील तर त्यांनी धर्माची लक्षणं असलेला कुठल्याही प्रकारचा पेहराव करायचा नाही. हम्म. मात्र हे सुद्धा सगळ्या धर्मांसाठी एकत्रितपणे लागू होतं. आणि असं जर तुम्हाला लागू करायचं असेल ड्रेस कोड, तर त्याच्यासाठी देखील स्पेशल कंडिशन क्वालिफाय करावी लागते की तुम्हाला असं का करायचं आहे, हम्म. का नाही तुम्ही त्या तुमच्या धर्माला कॅरी करू शकत. त्यामुळे टू सम इट अप, मला त्यातलं असं आपल्याला सांगावं असं वाटतं की अशा प्रकारच्या ज्या काय प्रोव्हिजन्स किंवा पॉलिसीज तयार केल्या जातात, त्या पॉलिसीज एका अर्थाने एलिटिझम आपण म्हणूयात त्या विचारधारणेतून केल्या जातात आणि त्याला कुठलाही फाउंडेशन किंवा बेसिस अजिबात नाही. मग एखादी कंपनी जर अशा गंभीर तक्रारींना हलक्यात घेत असेल तर तिची कॉर्पोरेट जबाबदारी आणि कार्यसंस्कृती म्हणा, याबद्दल प्रश्न निर्माण होतात का? निश्चित निर्माण होतात. म्हणजे या बाबतीत जर आपल्याला सांगायला काही डेटा पॉइंट्स आहेत माझ्याकडे, आपण ते डेटा पॉइंट कदाचित स्क्रीनवर देखील दाखवू शकतो, की एकंदरीतच या सगळ्या विषयामध्ये विशाखा नावाची एक केस आहे, मान्य सुप्रीम कोर्टाने यातला निकाल दिला. हम्म. आणि या निकालानंतर 1997चा हा निकाल आहे. राजस्थान मध्ये काम करणाऱ्या एका महिलेच्या संदर्भातला हा विषय होता. आणि त्यावेळी कुठलाही कायदा नसल्या कारणानं सुप्रीम कोर्टानं विशाखा गाईडलाईन्स या नावाने या गाईडलाईन्स प्रसिद्ध झाल्या. आणि सुप्रीम कोर्टानं निर्देश दिले होते की या विषयातला आपण कायदा केंद्र सरकारने करावा आणि तो इम्प्लिमेंट करावा. तो कायदा यायला 2013 हे वर्ष उजाडलं. त्या कायद्यामध्ये काय म्हटलंय की तक्रार समिती जी आहे, इंटरनल तक्रार समिती, ही प्रत्येक कंपनीत असावी. कुठल्या कंपनीत असावी, की ज्या कंपनीची कर्मचारी संख्या ही 10 पेक्षा अधिक आहे, अशा कंपनीमध्ये या प्रकारची एक समिती असावी. या समितीने काय करावं, जर एखादी तक्रार आली तर त्या तक्रारीची चौकशी करावी. हम्म. मग चौकशी करताना ज्याला आपण म्हणतो नैसर्गिक न्यायतत्वाच्या स्वरूपात ती चौकशी व्हावी. म्हणजे फिर्यादीचं देखील म्हणणं ऐकून घ्यावं, आरोपीचं देखील म्हणणं ऐकून घ्यावं आणि मग त्यांनी निष्कर्ष त्यातला करावा. आणि दंडात्मक शिस्तभंगाची जी काय कारवाई आहे ती कारवाई त्यातली केली जाते. या कायद्याच्या फ्रेमवर्कमध्ये जर आपण बघितलं तर राज्य आणि केंद्र सरकारला सुद्धा जे आहे त्याच्यामध्ये लक्ष ठेवण्यासाठी म्हणून सांगितलंय. अगदीच आपण बघाल तर याच्यामध्ये रिपोर्टिंग करताना सुद्धा, जेव्हा आपण कॉर्पोरेट रिपोर्टिंग करतो त्यामध्ये सुद्धा या प्रकारच्या केसेसचं
रिपोर्टिंग जे आहे ते करणं देखील बंधनकारक केलेलं आहे. आपण जर बघितलं काही डेटा मी सांगतो त्यातला, की साधारणतः जेव्हा हा कायदा आला तेव्हा FY 14 मध्ये साधारणतः 161 तक्रारी एका अहवालानुसार NSE ची जी आकडेवारी आहे 300 कंपन्यांची, त्याच्यानुसार हा डेटा येतो. आणि आत्ताची जी स्थिती आहे ती एकंदरीत 10,337 इतकी प्रकरणं जी आहेत ती आत्ता प्रलंबित आहेत असं दिसतं या 300 कंपन्यांमध्ये. म्हणजे एकंदरीत 1000 पट वाढ याच्यात झालेली आहे. आणि याच्यामध्ये IT क्षेत्र आणि फायनान्शियल सेक्टर हे दोन सेक्टर जर बघितले तर हे जवळजवळ वन थर्ड म्हणजे 33% दोन्ही मिळून 66% इथपर्यंत ते येतं. आता हे प्रमाण खरं तर ही आकडे जर आपण बघितले तर एकंदरीतच महिलांसंदर्भात जे होणारे अत्याचार आहेत आणि त्याची येणारी रिपोर्टेड आकडेवारी आणि ऍक्च्युअल आकडेवारी याच्यामध्ये विसंगती आहे. बऱ्याच प्रमाणामध्ये हे प्रकरण रिपोर्टच होत नाहीत. त्यानंतर आपण जर बघितलं तर जवळजवळ 59% कंपन्यांमध्ये ही जी समिती आहे, अंतर्गत समिती या कायद्याद्वारे बंधनकारक असलेली, ती केलेली त्यांनी नाहीये. समितीच नाही केलेली. अशा प्रकारची काही आकडेवारी आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर 37% जी काही प्रकरणं आहेत ती प्रलंबित आहेत, म्हणजे पेंडिंग केसेस आहेत. अराउंड 67% केसेस आर पेंडिंग. तर जर आपण बघितलं तर हे जे तक्रारींचं जे प्रमाण आहे ते इन टर्म्स ऑफ वुमन एम्प्लॉईज ओनली 0.1%. म्हणजे माझं असं म्हणणं नाही की तक्रारी या जास्त व्हायला हव्यात. मात्र जेव्हा आपण असं बघतो की अगदी TCSच्या प्रकरणामध्ये, नाशिकच्या प्रकरणामध्ये त्यांनी काहीतरी एक इंटरनल कमिटी केली आणि आता जे काय मीडिया रिपोर्ट्स येत आहेत त्याच्यानुसार असं म्हटलं गेलंय की इंटरनली कुठल्याच प्रकारची तक्रार झालेली नाही. आणि मग पुन्हा तुम्ही जे नरेटिव्ह म्हणालात त्या नरेटिव्ह मध्ये असं काही वेळेला म्हटलं जातं की शून्य तक्रारीच नाही, याचा अर्थ सगळं अलबेल आहे. असं खरंच म्हणता येईल का? ऑन द कॉन्ट्ररी आपण असं म्हणतो की ज्यावेळी तक्रारी नाही आहेत याचा अर्थ काहीतरी गडबड आहे आणि तिथे कदाचित टॉक्सिक कल्चर आहे, म्हणजे त्या व्यवस्थापनावरचा अविश्वास जास्तीचा आहे. का अविश्वास जास्तीचा आहे? म्हणजे जसं म्हणालो की या महिलांसाठी विशेष तरतुदी असायला हव्यात, काही ठिकाणी त्या आहेत. तर मी तक्रार केली तर माझ्यावरती त्याचा काही परिणाम होईल का? मीच त्यात अडकेल का? रिटॅलिटरी ऍक्शन माझ्यावरती होईल का? बदला घेतला जाईल का? का तक्रार केली? त्यातनं छळ होईल का? मी जर तक्रार केली तर माझ्या चारित्र्यावरती संशय घेतला जाईल का? तर असे अनेक प्रश्न त्या महिलेच्या मनात असतात आणि हे देखील एक कारण आहे की तिच्या मनात विश्वास नसतो. आणि जसं मी म्हणालो की मेकॅनिझम ज्या इंटरनल कमिटीज आवश्यक आहेत त्या कमिटीज फॉर्म केलेल्या नसतात. त्यामुळे ह्या कारणांमुळे आपण जर बघितलं तर गंभीर स्वरूपातल्या त्रुटी आपल्याला यात दिसून येतात. अगदी या नाशिकच्या प्रकरणात देखील आपण बघतो की 9 गुन्हे दाखल झालेत आणि 9 गुन्हे दाखल होईपर्यंत तशा मोठी कलम आहेत. म्हणजे आपण 74-75 बघितलं BNSचं तर ते लैंगिक छळाची प्रकरण आहेत. 78 आपण बघितलं तर स्टॉकिंग, पाठलाग करणे. 79 अपमान, धमकावणे, अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत, या प्रकारचे गुन्हे होत असतील आणि जर आपण आता सुरुवातीला कशा प्रकारच्या फिर्यादीतला कंटेंट आहे, तक्रारी कशा प्रकारच्या आहेत त्या बघितल्या, तर इतक्या गंभीर घटना होत असताना ज्यावेळी कंपनी म्हणते की आमच्याकडे तर तक्रार दाखलच नाहीये, दॅट इटसेल्फ इज इनफ. म्हणजे ते वास्तवच दाखवत आहे की तुमच्याकडे विश्वासाचं वातावरणच नाहीये. आणि जर या ठिकाणी वातावरण नाहीये विश्वासाचं, तर तुमची एवढी मोठी कंपनी आहे, त्या कंपनीत इतर ठिकाणची काय स्थिती आहे? इतकं मोठं IT इंडस्ट्रीचं जग आहे, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये IT इंडस्ट्री काम करते, खूप चांगलं काम करते बरं का अदरवाईज IT इंडस्ट्री. तर या सगळ्या IT इंडस्ट्रीमध्ये मला असं म्हणावं असं वाटतं की हा कुठेतरी एक प्रकारचा शॉक आहे आणि या शॉकला पॉझिटिव्हली रिॲक्ट करून असे जर काही इतर ठिकाणी आपल्याला सापडतील इन्स्टन्सेस, लॅक्युनास सापडतील, इश्यूज सापडतील, तर ते करेक्ट करणं आपल्याला फार गरजेचं आहे. त्यामुळे तुमचा जो प्रश्न होता की अशा प्रकारे जर काही होत असेल तर जसं या प्रकारामध्ये सरते शेवटी पोलिसांकडे जाऊन गुन्हे नोंदवून घ्यावे लागले, जर कंपनी ऐकत नसेल तर ह्या प्रकारे आपल्याला म्हणजे त्या पीडित कर्मचाऱ्यांना गुन्हे नोंदवण्याशिवाय पर्याय नाही. याच मुद्द्याला धरून आपण बऱ्याच कंपन्यांमध्ये पाहतो की पॉश जे धोरण आहे म्हणजे प्रिव्हेंशन ऑफ सेक्शुअल हरासमेंट
म्हणजे याच्यामध्ये केवळ औपचारिकता राहते का, की ते प्रत्यक्षात प्रभावीपणे राबवलं सुद्धा जातं? मी अनेक ठिकाणी ते प्रभावीपणे राबवलं पण जातं. हं, म्हणून मुद्दा काय आहे, की जेव्हा आपण बऱ्याच वेळेला म्हणतो, की तुमच्याकडचा कायदा केवळ कायदा स्ट्रॉंग असून नाही जमत. हं. त्याचं इम्प्लिमेंटेशन देखील स्ट्रॉंग तितकंच असलं व्हायला पाहिजे. पाहिजे. म्हणून या घटनेमध्ये जे अधोरेखित करणारा मुद्दा आहे, काय मुद्दा आहे अधोरेखित करणारा? की जी सिस्टम आहे, जे मेकॅनिझम आहे. जसं आपण म्हणतो, की कुंपणानं शेत खाल्लं तर काय होणार? हं, अगदी त्याच अर्थी, की ज्यांच्याकडे या संरक्षणाची जबाबदारी दिलेली आहे, ठेवलेली आहे, त्यांनी जर नाही काम केलं, तर सिस्टम किती स्ट्रॉंग असून उपयोग काय? बरोबर. कमिटी तुमच्याकडे आहे का? तर कागदोपत्री तुम्ही म्हणाला, "हो, आमच्याकडे कमिटी आहे." तक्रार आल्या का? ते म्हणतातच आहेत, की आमच्याकडे तक्रारी आल्या नाहीत. मग तुम्ही ज्या व्यक्तीला टीम लीड म्हणून ठेवलंय, त्याचं आचरण असं आहे. उर्वरित जे 4 टीम लीड आहेत, त्यांनी का काही नाही केलं? व्हिसल ब्लोइंगचा जो भाग आहे, व्हिसल ब्लोइंग हेल्पलाईन असतात कंपन्यांमध्ये. हं, कोणी अनोनमस व्हिसल ब्लोइंग पण केली नाही. म्हणून टॉक्सिक वातावरणच एवढं भयंकर होतं, त्या ठिकाणी असुरक्षितताच एवढी भयंकर होते, की हे कठीण आहे. मी तुम्हाला अनेक केसेस सांगू शकतो, की ज्या ठिकाणी नुसती दृष्टी म्हणजे आपण बघतो, की त्याची नजर चांगली नाही असं बऱ्याच वेळेला आपण ऐकतो आपल्या इतर आयुष्यातील म्हणजे आपल्या बहिणींकडनं ऐकतो, आपल्या पत्नीकडनं ऐकतो किंवा इतर कलिग्सकडनं ऐकतो, की "अरे, वो बंदे की ना नजर अच्छी नहीं है." हं, म्हणजे त्यांना तो एक सिक्स्थ सेन्स असतो आणि पॉशमध्ये अगदी ह्या बारीक-बारीक गोष्टींना देखील गृहीत धरलंय पॉलिसीमध्ये. हं, मी अनेक मोठ्या आणि चांगल्या कंपन्यांमध्ये, की ज्या ठिकाणी ही धोरणं प्रत्यक्षात राबवली जातात. खूप हं. चांगल्या प्रकारे राबवली जातात. त्याचे देखील खूप चांगले अनुभव माझ्याकडे आहेत. त्या ठिकाणी आपण असं बघतो, की खूप चांगलं वातावरण आहे आणि अनेक ठिकाणी अशा प्रकारचे जे प्रेडेटर्स आहेत, त्यांना दंड, शिक्षा जी आहे ती कायद्याचा बडगा त्यांच्यावरती चाललेला आहे. त्यामुळे असं नाहीये, की अशीच साधारणतः सगळीकडे स्थिती आहे. काही चांगली उदाहरणं पण आहेत. म्हणून इम्प्लिमेंटेशन हा त्यातला मूळ गाभा आहे असं मला वाटतं. म्हणजे नाशिकच्या प्रकरणात कुठेतरी याची कमतरता प्रकर्षाने जाणवून आली. निश्चित, निश्चित, हं. निश्चित, निश्चित, बरोबर. निश्चित. म्हणजे अभावच आहे. हं. कमतरता नाही, अभावच आहे. बरोबर. अभावच आहे. पूर्ण अभाव आहे. म्हणजे कंपनीतल्या सुट्ट्यांच्या धोरणांमध्ये आणि सणांच्या मान्यतेत कोणते संभाव्य पूर्वग्रह दिसून येतात का? हो, म्हणजे आता आपण जी आधी एक चर्चा केली होती, की धर्माच्या आधारावरती कर्मचाऱ्यांना दिली जाणारी वर्तणूक. त्यातलाच हा एक भाग आहे असं मला वाटतं. म्हणजे हं, लेन्सकार्टच्या उदाहरणावरती आपण जर आता बघितलं, की ज्या काही स्टोरीज आपण म्हणूयात, की सोशल मीडियावरती आल्या आहेत. अनेक कर्मचाऱ्यांनी त्या सांगितल्या आहेत, की हिंदू सण असेल, तर त्या दिवशी तुम्हाला सुट्टी मिळणार नाही. कारण काय दिलं जातं, की त्यावेळेला सुट्टी आहे. खूप मोठ्या प्रमाणात लोकं येतील आणि म्हणून तुम्हाला सुट्टी मिळणार नाही. त्याचवेळी जर मुस्लिम धर्मियांचं काही सण असेल, उत्सव असेल, तर त्यांना मात्र सुट्टी दिली जाते. म्हणजे हा भेदभाव अगदी लेन्सकार्टच्या आपल्याला जे काही आता प्रकरण चालू आहे त्यातनं दिसून येतो. मात्र आपण अदरवाईज जर त्या प्रकरणाकडे बघितलं सुट्ट्यांच्या विषयामध्ये, तर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसीज आयटी कंपन्यांमध्ये किंवा मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये आपल्याला दिसतात. हं, अनेक ठिकाणी फ्लेक्सी वर्किंगचा भाग आहे. म्हणजे असं नेहमी विनोदाने भारतात म्हटलं जातं, की भारतामध्ये खूप सुट्ट्या असतात, खूप हं, उत्सव असतात आणि मग काही वेळेला नुसत्या सुट्ट्याच भारतात जास्त असतात, की काय? अशा प्रकारचे देखील आक्षेप सुट्ट्यांबद्दल घेतले जातात. हं. मग अनेक ठिकाणी कंपन्या काय करतात, की बाबा मॅन्डेटरी सुट्ट्या ज्या आहेत, वर्षातनं 10-11 मॅन्डेटरी सुट्ट्या आहेत, तेवढ्या आम्ही तुम्हाला देणार आहोत. देणार. मग त्या सुट्ट्यांची एक यादी केली जाते आणि मग हं, आणखी 5-6 दिवसांची यादी केली जाते. त्याला पार्शियल स्टाफ डेज म्हटलं जातं. आणि मग त्या दिवसांपैकी तुम्हाला वाटेल त्या दिवशी अर्थात प्रोजेक्टच्या रिक्वायरमेंट प्रमाणे प्रोजेक्ट मॅनेजरच्या सांगितल्याप्रमाणे तुम्ही सुट्टी घेऊ शकता. आता यातही मल्टीनॅशनल नेचर असल्या कारणाने आय-टी इंडस्ट्रीचं अनेक वेळा असं होतं, की भारतातले सण उत्सव असतात, पण त्यावेळी ज्या देशासाठी आपण काम करतोय, म्हणजे हं. अमेरिका असेल, इंग्लंड असेल, ऑस्ट्रेलिया असेल, वेगवेगळ्या आपण देशांसोबत काम करतो. त्या ठिकाणी सुट्टी नसेल, तर मात्र बरोबर. काम करावं लागतं. आता ह्यासाठी देखील काही ठिकाणी पॉलिसी लेव्हलवरती चेंजेस होणं आवश्यक आहे. जसं आपण दिवाळी म्हणतो. एक सलग 8 दिवसांची सुट्टी. हं, की जसं आपण पाश्चिमात्य देशांमध्ये बघतो, की ख्रिसमस आहे. तर ख्रिसमसला 8 दिवसांची सुट्टी फॉर्मली लोकं घेतात आणि मग त्याच्या जोडीने 2-3 आठवडे साधारणतः डिसेंबर महिना हा सुट्टीचं वातावरण असतं. हं. पण आपल्याकडे जर आपण बघितलं तर काही अंशी आय-टी इंडस्ट्रीमध्ये भारतातही डिसेंबरमध्ये सुट्टीचं वातावरण काही प्रमाणात असतं. पण आपले जे उत्सव आहेत, त्याला ते अलाय नाही का?
तर निश्चितच अलाईन नाहीये. त्यामुळे ह्या प्रकारची अलाइनमेंट हम्म. व्यावहारिकतेच्या दृष्टिकोनातनं होणं आवश्यक आहे. त्यामुळे त्या दृष्टीनं आणि जसं सुरुवातीचा मी मुद्दा म्हणालो, की ज्यावेळी कुठलंही कारण नसताना केवळ हिंदूंचा दुस्सा करायचा किंवा हिंदूंना प्रताडित करायचं अशा अर्थानं सुट्ट्या नाकारल्या जातात. हम्म. आकस भावनेतनं असेल किंवा बायसेसमुळे असेल, इंटरनल बायसेसमुळे, तर ते होणं चुकीचं आहे. चुकीचं आहे. मोठ्या कंपन्या असतील, स्टार्टअप्स असतील किंवा MSME क्षेत्रांमध्ये कार्यसंस्कृती आणि तक्रार निवारण यामध्ये कोणते फरक आढळतात? खरं तर ज्याला आपण वर्क कल्चर म्हणतो किंवा एखाद्या कंपनीची संस्कृती म्हणतो काम करताना, तर साहजिकच मोठ्या MNCs आपण किंवा मोठ्या कंपन्या ज्याला म्हणतो, म्हणजे अगदी MSME हे स्वतःच एक क्लासिफिकेशन आहे बेसिकली, की मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस अशा अर्थानं जे आहे. तर ह्या एंटरप्राइजेसमध्ये ज्यावेळी आपण मोठ्या कंपन्या म्हणतो, तेव्हा त्या सगळ्याच अर्थाने म्हणजे अगदी TCS सारखी कंपनी लाखो लोकांना नोकऱ्या देते. हम्म. ती अनेक लोकेशन्सवर काम करते. म्हणजे TCS नाशिकला आहे, हे खरं तर या प्रकरणामुळे अनेकांना कळलं असेल, हम्म. की TCS नाशिकला पण आहे. म्हणजे इतकी मोठी ती कंपनी आहे. तशाच अनेक मोठ्या कंपन्या आपल्याकडे आहेत. मग मोठ्या कंपन्या जसं आपण म्हणतो, की जितकी मोठी कंपनी म्हणजे त्यात ते पुन्हा स्पायडरमॅनचं वाक्य आहे ना, विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेटर रिस्पॉन्सिबिलिटी. त्यामुळे जितकी मोठी तुमची कंपनी तितकी मोठी तुमची जबाबदारी. जबाबदारी. आणि आता आपण बघतो की ओव्हरऑल TCS अशी असेल का, तर निश्चितच नाही. हम्म. म्हणजे सगळ्या ब्रांचेसमध्ये सगळ्या ठिकाणी असं वातावरण असेल का, नक्कीच नाही. मी अगदी खात्रीनं सांगू शकतो की तसं नसणार आहे. कारण त्या त्या डिपार्टमेंटमध्ये त्या त्या लोकेशनवरती कशा प्रकारच्या पॉलिसीज इम्प्लिमेंट केल्या जातात, काय बघितल्या जातात. मात्र हा वेकअप कॉल नक्कीच आहे या मोठ्या कंपनीसाठी सुद्धा, की त्यांच्या ज्या युनिफॉर्म पॉलिसीज आहेत त्या प्रत्येक लोकेशनला युनिफॉर्मली इम्प्लिमेंट केलेल्या आहेत का, त्याचं प्रॉपर मॉनिटरिंग होतंय का, त्याचं मॉनिटरिंग होत असताना त्यातले जर काही इश्यूज असतील, त्यातले नॉन कम्प्लायन्स असतील, तर ते हायलाईट केले जात आहेत का. तर साहजिकच जितकी मोठी स्केल, तितक्या मोठ्या स्केलवर त्या प्रमाणामध्ये त्यांना ते इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्लिमेंट करावं लागणार. हम्म. ज्यावेळी आपण हाच प्रश्न स्टार्टअपच्या दृष्टीनं बघतो, अनेक वेळा स्टार्टअप म्हणजे आपण बघतो की गॅरेजमधनं सुरू झालेलं स्टार्टअप, की त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीची वणवा आहे. हम्म. म्हणजे अगदी आपण आता हे शार्क टँक आता चर्चेचा विषय आहे. म्हणजे हो. या लेन्सकार्ट लेन्सकार्ट आणि दुसरी जी एमक्युअर फार्मा आणि तो जो विषय आहे, त्यामुळे स्टार्टअप हा सगळा विषय वेगळ्या अर्थाने चर्चेत आलाय. पण स्टार्टअप्सला सगळ्याच गोष्टींची मारामारी असते, हम्म. जागेपासून ते कर्मचाऱ्यांपासून ते पैशांपर्यंत. मात्र तुमच्याकडे ज्या क्षणी 10 पेक्षा अधिक एम्प्लॉई येतात, तेव्हा तुम्हाला पॉश लागू होतो. हा बरोबर. पहिला मुद्दा आहे. आणि या सगळ्या कामाच्या रगाड्यामध्ये जे आहे की या विषयातले विशेष कन्सल्टंट जे आहेत हे स्टार्टअपने सुद्धा नेमले पाहिजेत. ते फुल टाइम नसतील कदाचित, पण ह्या प्रकारातला आपण कंप्लाय करतोय का? महिला कर्मचारी ज्या माझ्या स्टार्टअपमध्ये काम करतात त्या सुरक्षित आहेत का? त्यांच्याकडे वाईट नजरेने बघणारी मंडळी माझ्या टीममध्ये आहेत का? हम्म. आणि जर असतील तर त्यांना मी वेळेवरती बाजूला करतोय का? त्यांना सुरक्षित वाटतंय का? तर ही जबाबदारी स्टार्टअप इकोसिस्टीम मध्ये ज्यावेळी आपण बघतो, तेव्हा तो स्टार्टअपचा जो फाउंडर असतो किंवा जी फाउंडिंग टीम असते, तिची जबाबदारी फार मोठ्या प्रमाणात येते. जसं मोठ्या कंपन्यांमध्ये जी काय मॅनेजमेंट टीम आहे, सिनियर मॅनेजमेंट टीम आहे, मग ती त्या लोकेशन वाईज असेल, ती त्या पर्टिक्युलर बिझनेसच्या ब्रांच वाईज असेल, त्यांची जबाबदारी असते. तशी ती स्टार्टअप मधल्या फाउंडिंग टीम वरती ती जबाबदारी असते. हम्म. आणि आपण ज्याला ढोबळ मानाने MSME म्हणतो, म्हणजे असे उद्योग की जे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये काम करतात, ते छोटे छोटे उद्योग चालतात त्यातले ज्यांना, कारण MSME मी ढोबळ मानाने सांगतो आता, कारण MSME म्हणजे टेक्निकल व्याख्या तर तीच आहे, फॅक्टरी आहे, फॅक्टरीमध्ये लोक काम करतात. तर फॅक्टरीमध्ये सुद्धा जे कोण लोक येतात काम करतात, त्यांच्यामध्ये महिला आहेत, तर त्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी इव्हन फॅक्टरीमध्ये लोकांनी, म्हणजे जे फॅक्टरी चालवणारे फॅक्टरीचे मालक आहेत, हम्म. त्यांच्याकडे सुद्धा हे तेवढंच मोठं दायित्व येतं की त्या फॅक्टरीमध्ये हे सगळे नियम अप्रॉप्रिएटली फॉलो केले जात आहेत की नाही. हम्म. आणि ज्या क्षणी अशा प्रकारच्या घटना दिसतील, त्यांची चाहूल लागेल, त्या क्षणी आपण ज्याला म्हणतो ना निप इन द बड, त्या क्षणी हा विषय नष्ट करणे ही कुठल्याही प्रकारची इंडस्ट्री असेल त्याची ती प्रायोरिटी. मी त्याही पुढे जाऊन म्हणेल की पॉशमध्ये जे असंघटित उद्योग आहेत, म्हणजे 10 पेक्षा कमी कर्मचारी संख्या आहे,
त्यांच्यासाठी काही प्रोटेक्शन नाही का मग? तर त्यांना लोकल कमिटीज आहेत. त्या लोकल कमिटीजकडे अशा महिलांना तक्रार देता येते आणि मग त्या ठिकाणी त्या लोकल कमिटी इन्क्वायरी आणि इन्व्हेस्टिगेट करतात. स्थानिक पोलीस आहेत, त्या ठिकाणी देखील अशा प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन केलं जाऊ शकतं. म्हणून या संबंध प्रकरणामध्ये सगळ्या एंटरप्राइजेसच्या मालकांनी, मग ते छोटे असतील, मोठे असतील, मोठी कंपनी असेल, छोटी कंपनी असेल, तसं लेन्सकार्टमध्ये पब्लिक लिस्टेड कंपनी हा एक शेफालीताईंनी दिलेला एक चांगला सगळ्या लोकांमधला अवेअरनेसचा पार्ट आहे की पब्लिक लिस्टेड असो, अनलिस्टेड असो, MSME असो, स्टार्टअप असो, प्रत्येक जबाबदार व्यक्तीला त्याच्या जबाबदारीचं भान असणं हे खूप आवश्यक आहे. समारोपाकडे जाताना समाजाला उद्देशून समाज केंद्रित असा एक प्रश्न पडतो की सिव्हिल सोसायटी आणि सिमेटिक सोसायटी यांच्यातील मूलभूत फरक काय आहेत आणि त्याचा समाजावर काय परिणाम होतो? निश्चितच म्हणजे हा खूप मोठा प्रश्न आपण खरं तर समारोपाकडे जाताना विचारलाय. तर आत्ताची जी एकंदरीत स्थिती आहे, सिव्हिल सोसायटी जी आपण म्हणतो, आपली कुटुंब व्यवस्था, आपण याच्याकडे जर अगदी म्हणजे आपण व्यष्टी ते समष्टी असा जेव्हा विचार करतो, तर आपल्या कुटुंब व्यवस्थेपासून आपल्याला याचा विचार करावा लागेल. आमच्या कुटुंबातला व्यक्तिगत संवाद होतोय का? का आम्ही मोबाईलमध्ये अडकून बसलोय, रील्समध्ये अडकून बसलोय? किमान आमचं एक वेळचं जेवण एकत्र होतंय का? आणि त्यावेळी जेव्हा आम्ही त्या एकत्र येऊन बसतोय, त्यावेळी आम्ही आमच्या आयुष्यातले प्रश्न, आमच्या आयुष्यातल्या अडचणी, आमच्या आयुष्यातले आनंद एकमेकांसोबत शेअर करतोय का? हा फार महत्वाचा मुद्दा आहे. कारण आपण जर ह्या प्रकरणातला एक, ज्याला आपण मोडस म्हणूया किंवा एक कॉमन धागा बघूया, तर संवाद हरपणं हा एक तिथला महत्वाचा धागा आहे. घरामध्ये ही गोष्ट माहितीच नाहीये काय चाललंय. माझ्या मुलाच्या, माझ्या मुलीच्या, माझ्या बहिणीच्या, माझ्या भावाच्या आयुष्यात काय चाललंय हे आम्हाला माहितीच नाही. पालकांची पण भूमिका यात महत्त्वाची त्यामुळे आहे. यातली पालकांची भूमिका ही फार महत्वाची आहे की काय घडतंय. मुलांनी देखील पालकांना सांगणे, पालकांनी देखील जास्त पोक न करता मुलांकडनं ती माहिती काढून घेणे हे फार आवश्यक आहे. आणि मग त्याच पद्धतीने आमची समाजाची धारणा, म्हणजे आपण आता अपार्टमेंटच्या जगात जगतोय, म्हणजे दरवाजा बंद केला की बाजूला काय, कोण राहतं, काय राहतं मला काहीच माहिती नाही. समाज म्हणून काय चाललंय? जर माझ्या कॉलनीमध्ये, माझ्या सोसायटीमध्ये राहणारी माझ्याच मित्राची मुलगी आहे किंवा माझ्याच एक सहकारी आहे, त्यांच्याकडे कोण येत आहे, कोण जात आहे, त्यांना कोण सोडायला येत आहे, किती वेळ कोण थांबतंय. मी काय अगदी टिपिकल नको त्या भानगडीत पडण्याचा आणि वेगळ्या अर्थाने त्याचा विपर्यास करण्याच्या अर्थाने हे सांगत नाहीये. पण काय घडतंय, कुणाला आपण अडचणीत जाण्यापासून धोक्याची घंटा समाज म्हणून आपलं त्याकडे लक्ष आहे का, हे असणं, किमान जागरूक असणं. किमान जागरूक असणं हे खूप महत्वाचं आहे. मग त्यातला पुढचा एक टप्पा आहे, म्हणजे जसं शिक्षण व्यवस्थेबद्दल बोललो, की जे प्रोफेशनल एज्युकेशन आपण घेतोय किंवा जे मुलांना दिलं जात आहे, त्या प्रोफेशनल एज्युकेशन मध्ये कायद्याविषयीचं बेसिक अंडरस्टँडिंग, बेसिक नॉलेज मुला मुलींना दिलं जात आहे का? पॉश त्यांच्या अभ्यासक्रमातला भाग आहे का? का आम्ही हे सहन करतोय? का तात्काळ पोलिसांमध्ये तक्रार दिली जात नाहीये? एखादी कंपनी सांगत असेल की मी टिकली किंवा गंध लावून यायचं नाही, हातात कलावा बांधून यायचा नाहीये, का नाही आम्ही त्याच्या विरोधात आवाज उठवत आहे? का आम्ही संघटित होऊन त्याविषयी त्या मॅनेजमेंटला सांगत आहे? तर हा जो भाग आहे, मुळातच याच्या मुळाशी जेव्हा आपण जातो आणि एका कायद्याचा विद्यार्थी या आशयानं किंवा या दृष्टीनं या विषयाकडे बघतो, त्यावेळी हे जाणवतं की आमच्या अधिकारांची जाणीव ही आमच्यात नाही. आणि दुसरा जो आधीचा मुद्दा मी म्हणालो की आमच्या धार्मिक श्रद्धांचे जे एक आपण म्हणतो अढळ स्थान जे आहे, म्हणजे अगदी या गुन्ह्यामध्येच एका ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा देखील उल्लेख आलाय आणि असं म्हटलं गेलंय त्यात की संभाजी महाराज हे आमचे गुलाम होते. अशा प्रकारचं एक वाक्य एका गुन्ह्यामध्ये त्या फिर्यादीने टाकलंय. मग संभाजी महाराजांनी धर्मासाठी प्राण दिले, हौतात्म्य पत्करलं. तर काय हा धर्म आहे? का मी गंध लावतो? का मी पूजा करतो? का केवळ गंध लावणं म्हणजेच माझा सनातन धर्म आहे? त्यामुळे माझे महादेव कोण, माझे हनुमंत कोण, माझे प्रभू श्रीराम कोण? आणि ह्या सगळ्या माझ्या प्रतीकांना, माझ्या श्रद्धास्थानांना, माझ्या धार्मिक मान्यतांना अशा प्रकारे जर कोणी आव्हान देत असेल,
तर ह्या निमित्ताने मी त्याच्यात आणखी आत खोलात जाऊ शकेल का? मला अजून चांगल्या प्रकारे हनुमंत समजू शकतील यासाठी मी काही विशेष परिश्रम घेऊ शकेल का? हम्म. मला महादेव चांगल्या प्रकारे समजू शकतील यासाठी मी विशेष परिश्रम घेऊ शकेल का? म्हणून मला समारोपाकडे जाताना जे सांगावंसं वाटतं की आत्मभान किंवा स्वबोध हा आपल्यापैकी प्रत्येकाला होणं खूप आवश्यक आहे. हम्म. व्यक्ती म्हणून ज्यावेळी आपण धर्म म्हणतो आणि अगदी धर्माबद्दल देखील आपण असं म्हणतो की धर्मो रक्षती रक्षितः. हम्म. धर्माचं रक्षण केलं तर धर्म तुमचं रक्षण करेल, अशा अर्थाने. म्हणून मग मी कोण, माझा धर्म काय, माझा धर्म जेव्हा मी म्हणतो तेव्हा माझा आपत धर्म काय, हम्म. माझा त्या रोल मधला धर्म काय. मी जेव्हा एखादा कर्मचारी म्हणतो तेव्हा कर्मचारी म्हणून माझा धर्म काय, मुलगा म्हणून माझा धर्म काय, पती म्हणून माझा धर्म काय, सिमिलरली पत्नी म्हणून माझा धर्म काय, मुलगी म्हणून माझा धर्म काय, आई म्हणून माझा धर्म काय, शेजारी म्हणून माझा धर्म काय. आपण शेजारी धर्म म्हणतोच आहोत. हम्म. मी जर एखादी कंपनी चालवतोय तर कंपनीचा मालक म्हणून माझा धर्म काय, माझी ड्युटी काय. म्हणजे अगदी संविधानामध्ये, भारतीय राज्यघटनेमध्ये, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये आपण फंडामेंटल ड्युटीजचा पण विषय करतो. आणि म्हणून या प्रश्नाचं जर उत्तर आपल्याला शोधायचं असेल आणि पुढे काही विधायक आपल्याला करायचं असेल तर मला असं वाटतं की आपण सनातन धर्माकडे डोळसपणानं परत जाणं आणि खऱ्या अर्थानं धार्मिक होणं हम्म. हे सगळ्यात महत्वाचं आहे. जर आपण धार्मिक झालो तर पुन्हा व्यष्टी ते समष्टी या न्यायानं आपण कर्तव्याकडे जाऊ आणि कर्तव्याकडे गेलो तर हे येणारे सगळे प्रश्न आपोआप सुटतील असं मला वाटतं. खरंच म्हणजे या प्रकरणाला जिहाद या कॉन्सेप्टमध्ये नेमकं का घेतलं गेलंय, कॉर्पोरेट जिहाद नाव का दिलंय, म्हणजे काही जण म्हणतात की हा जिहादचा प्रकार नाहीये, तर तो नेमका का आहे आणि त्याला जिहाद का म्हटलं जाते हे आपण आता या मुलाखतीतून पाहिलं. आणि यामध्ये समाज म्हणून आपल्याला सुद्धा किती जागृत व्हाणं आणि जागरूक होणं किती गरजेचं आहे हे याचा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे. धन्यवाद सर, आपण व्याज वेळ काढून आपल्याला मुलाखती झालात. व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.